नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत की आज मार्केटमध्ये काय-काय झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला उद्यासाठी मार्केटची काय तयारी करायची आहे. काय महत्त्वाच्या घडामोडी ह्या आपल्या समोर आहेत, त्या सगळ्या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी मी संदीप आणि आपण पाहतात माझा YouTube चॅनल. तर पहिल्यांदा आपण जर बघितलं तर आज आपल्याला कंटिन्युअसली दिवसभर मार्केट एका नॅरो रेंजमध्ये काम करताना दिसलं आणि त्यानंतर आपल्या शेवटच्या क्षणी आपल्याला निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये मोठा स्पाइक येताना दिसला. बँक निफ्टीचं जर आपण बघितलं तर बँक निफ्टी हा तसा सकाळपासून करंटमध्ये होताच. पण आता जो निफ्टीमध्ये आपल्याला एकदम शेवटच्या क्षणी आपल्याला चांगल्या प्रकारे स्पाइक आपल्याला त्यामध्ये बघायला भेटला. तर आता इथे हे बघा, या ठिकाणी मी आपल्यासमोर चार्ट ठेवलेला आहे. आजचा जर चार्ट आपण बघितला तर आज आपण दिवसभर समजा बँक निफ्टीमध्ये कालही बघितलं आपण, कालही ओपनिंग रेंज ब्रेकआउटची खालची लेवल तोडली नाही. आजही ओपनिंग रेंज ब्रेकआउटची खालची लेवल तोडली नाही. आणि त्यानंतर आपल्याला इथे मार्केट क्लोजिंगच्या वेळेस अचानक एक मोठा चांगला बाउन्स बॅक आपल्याला निफ्टीमध्ये येताना दिसला. आणि का जो महत्वाचा बॅरियर होता निफ्टीचा बघा, तो होता 25,500 चा. तर हा 25,500 चा जो बॅरियर आहे, तर हा 25,500 चा बॅरियर आज आपल्याला निफ्टीने तोडताना दिसला आणि हा मोठा झोन रेजिस्टन्सचा होता. आणि तसंच आपल्याला आज आपल्याला याच्या बँक निफ्टीमध्ये सुद्धा बघायला भेटलं. आपण आता काय महत्वाचे मुद्दे आहेत मार्केटसाठी. पहिला मुद्दा आपण जाणून घेऊया का एफ-आय जे आहेत त्याची जी सेलिंग आहे ती सेलिंग कंटिन्युअसली चालू आहे. तर म्हणजे त्यांची सेलिंग ही अजून काही थांबत नाही. तर हा मार्केटसाठी निगेटिव्ह पॉइंट आहे. दुसरा एक पॉइंट आहे. काल रात्री डोनाल्ड ट्रम्पने काय केलं? काल रात्री डोनाल्ड ट्रम्पने जे आपले जे 14 देशांवरती टॅरिफ लावले. पहिला एक पॉइंट आहे निगेटिव्ह मध्ये, तो एफ-आय आहे. दुसरा आहे डोनाल्ड ट्रम्प. हा डोनाल्ड ट्रम्प जो आहे, काल त्यांनी 14 देशावरती टॅरिफ लावला. त्यामध्ये जपान आहे, कोरिया आहे, बाकीचे छोटे छोटे बरेचसे देश आहेत. तर मग या 14 देशावरती टॅरिफ लावला. आता भारताबरोबर डील होती का नाही होती, तोही मोठा प्रश्न आहे. त्यानंतर आपण बघतोय का इस्रायल जे आहे ते आणि त्यानंतर येमेन, तर ह्या देशांमध्ये थोडा वाद चालू झालेला आहे. त्यामुळे आपल्याला जे क्रूड ऑइल मध्ये जे करेक्शन आलं होतं, फॉल आला होता, तर त्या ठिकाणी आपल्याला अशी स्मार्ट रिकव्हरी बघायला भेटते. तर एकंदरीत आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत मार्केटमध्ये आपल्याला चर्चा करण्यासाठी. तर मग आता आपल्याला ज्या लक्ष ठेवायचं आहे ते लक्ष तुम्हाला ह्या गोष्टीकडे पण ठेवायचं आहे. आणि त्यानंतर 10 तारखेला म्हणजे 10 जुलैला काय होणार आहे? 10 जुलै जो आहे, 10 जुलैला TCS चे जे रिझल्ट येणार आहेत, तर ते कसे येतात? ते सकारात्मक येतात का निगेटिव्ह येतात? तोही मोठा पॉइंट आहे. म्हणून आपल्याला त्या दृष्टीने विचार करायचा आहे. तर आपल्यासमोर हे पॉइंट आहेत महत्वाचे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे का जेन स्ट्रीट नावाचा जो एक आता सध्या मार्केटमध्ये म्हणजे सेबी म्हणते त्यांनी मोठा स्कॅम केला. पण ते म्हणतात आम्ही सगळे नियमानुसार केलेलं आहे. पण त्यांना 4,800 करोड रुपयाचा फाईन लावला आणि त्यांच्यावरती सध्या सेबीने बंदी घातलेली आहे. आता ते काय करतील? आता ते जातील, कुठे जातील? न्यायालयात जातील. न्यायालयात त्यांची बाजू मांडतील आणि त्यानंतर त्यांना जो न्यायालय निर्णय देईल त्या निर्णयानुसार जर समजा यांना समजा क्लीन चिट दिली, तर मग सेबीचं काय होणार? तर तोही मोठा प्रश्न आहे. आणि पण आता इथं होतंय काय का सेबीनं जवळजवळ 150 पानाचा रिपोर्ट बनवला बघा. इथे मी तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर आता इथे काही प्रश्न उपस्थित राहिलेले आहेत. आता इथे प्रश्न असे उपस्थित राहिलेले आहे का मार्केटला मॅनिप्युलेट करणं एवढं आसान आहे का? म्हणजे तो एक मोठा प्रश्न आहे बघा. आता इथं जे प्रश्न आहे तोच आहे का मार्केटला मॅनिप्युलेट करणं एवढं सोपं आहे का? आता विचार करा, आता ह्या कंपनीने काय केलेलं आहे, निफ्टीला, बँक निफ्टीला मॅनिप्युलेट केलेलं आहे. एका दिवसभरामध्ये 750 करोड रुपयाचा प्रॉफिट त्यांनी कमावलेला आहे. मग तेवढी तर एफ-आय ची एका दिवसाची कॅश मधली सेलिंग असते बऱ्याच वेळेस. तर मग इथे यांनी हे मार्केटला मॅनिप्युलेट जर केलं, तर मार्केटला मॅनिप्युलेट करणं एवढं आसान आहे का? एवढं सोपं आहे का? असं जर असेल तर मग सामान्य गुंतवणूकदारांचा पैसा हा मार्केटमध्ये सुरक्षित आहे का? तर तोही मोठा प्रश्न आहे. आणि त्यानंतर आपण बघतोय का इथे आता हे सगळं होतंय, सेबी एक काम रेग्युलेटरचं काम करते. सेबी जर काम रेग्युलेटरचं करते, तर मग इथे प्रश्न असा आहे का मग सेबीला हे कळलं का नाही? म्हणजे सेबीची निगराणी कमजोर होती का?
ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर हा सेबीची लापरवाही आहे. आणि आता यातून जे काही नुकसान झालेलं आहे, आता आपण बघतोय का बरीचशी सामान्य जनता आपल्या ईटीएफमध्ये गुंतवणूक करते. त्यामुळे आता याच्यामध्ये आपल्या ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यात सुद्धा नुकसान झालेलं आहे. त्यांची नुकसान भरपाई कोण देणार? तेही मोठे प्रश्न आहेत. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जी आहेत, ती उत्तरं आपल्याला द्यायला पाहिजेत. ती उत्तरे सेबीने द्यायला पाहिजेत. आणि निव्वळ आता सेबीने कारवाई करून उपयोग नाही, तर सेबीने यावरती उत्तर सुद्धा द्यायला पाहिजे. का हे झालं कसं? म्हणजे जर एवढे सेबीच्या डोळ्यात देखत जर मॅनिप्युलेशन होत असेल, तर मग एवढं झालं कसं? म्हणजे या विषयावरती सेबी कमजोर आहे का? आणि याच्यातूनही जर यांना जेन स्ट्रीटला जर आहे, जेन स्ट्रीटला जर न्यायालयाने निर्दोष जर सोडलं, तर सेबीची काय लाज राहणार आहे मग? तर हे असे एक ना अनेक प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आता आपल्या समोर आहेत. ओके, ठीक आहे. बघू आता यातून काय आता सेबी काय बोध घेते ते आपल्याला कळेल. आणि मग आता इथे आपण आज बघूया एफ-आय-डी-आयने काय-काय केलेलं आहे. एफ-आय-डी-आयचा डाटा जर आपण बघितला, तर इथे डाटा असा दिसतोय का आज एफ-आय-आयने कॅशमध्ये 26 करोड रुपयाची सेलिंग केलेली आहे. आज एफ-आयने इंडेक्स फ्युचरमध्ये 268 करोड रुपयाची सेलिंग केलेली आहे. आज त्यांनी 1656 करोड रुपयाची स्टॉक फ्युचरमध्ये सेलिंग केलेली आहे. नेट जर आकडा आपण बघितला असेल तर 2000 करोड रुपयाच्या आसपासची सेलिंग या ठिकाणी आज आपल्याला बघायला भेटते. एफ-आयची म्हणजे एफ-आयची सेलिंग कंटिन्युअसली चालूच आहे. हे जर आकडे तुम्ही बघितले असेल तर ते आकडे काही थांबायचं नाव घेत नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे बघा. तर एफ-आयचे जे काही आकडे येतील तुम्हाला इथे दिसेल आकडे. टोटली कंटिन्युअसली त्यांची जर आपण कॅश आणि फ्युचर अशा दोन्हीची जर आपण बेरीज केली तर त्यांची सेलिंग चालू आहे. असं चित्र एकंदरीत या ठिकाणी आपल्याला दिसते. काल फक्त या ठिकाणी थोडी खरेदी दिसली आपल्याला आणि त्यानंतर आपण बघतोय का सेलिंग. परत 2 दिवस खरेदी परत सेलिंग. तर हे आकडे गेल्या आठवड्याभरापासून आपल्याला बघायला भेटतात. आणि म्हणून मार्केटला वरती जाण्यासाठी आज जो महत्वाचा पॉईंट होता का 25,500च्या वरती टिकणं, पण आज त्या ठिकाणी टिकलेलं आहे. आणि बाकी त्यानंतर आपण समजा आपल्या इंडायसेस मध्ये जर बघितलं तर इंडायसेस मध्ये आपण बघतो इथे आज निफ्टीमध्ये आपल्याला जरा थोडंसं होतं मोमेंटम, थोडं पॉझिटिव्ह होतं निफ्टीमध्ये मोमेंटम तुम्ही बघितलं असेल तर 0.5% आसपास. पण बँक निफ्टीमध्ये तेजी होती 0.5%ची. कोटक बँकेमध्ये आज आपल्याला खास करून त्यांचे जे काही आपले जो त्यांचा तिमाही अपडेट आहे ते चांगले आलेले आहे. त्यांच्यावाली फायनान्शियल ग्रोथ झालेली आहे. त्यांच्यावाली आपण म्हणूया त्यांची लोन ग्रोथ झालेली आहे. त्यानंतर पर डिपॉझिट ग्रोथ झालेली आहे. सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला त्यामध्ये जरा थोडासा आपण असं म्हणू शकतो का तेजी बघायला भेटली आणि बँक निफ्टीला तो चांगला वरती घेऊन गेला. निफ्टी बँकेमधले जर आपण बघितले असतील आज सगळे जर समजा स्टॉक बघितले तर या स्टॉकमध्ये आपण इथे बघतोय का एचडीएफसी बँक जो आहे तो आज जवळजवळ 0.5% आसपास वरती होता. आयसीआयसीआय बँक आहे तो जवळजवळ साधारणतः 0.5% आसपास होता आणि कोटक बँक जो आहे तो 3.5% आसपास वरती होता. हे आपण समजा गेनर बघितले तर. आणि त्यानंतर आपल्याला आयसीआयसीआय बँक सुद्धा होता फ्लॅट पॉझिटिव्ह होता. नंतर आपला दुसरी बँक आयसीआयसीआय बँक पॉझिटिव्ह होती. त्याच्यानंतर आपली स्मॉल फायनान्स ती सुद्धा पॉझिटिव्ह होती. लुजरमध्ये जर बघितलं तर लुजरमध्ये मग कुठली बँक होती तर लुजरमध्ये ऍक्सिस बँक होती, फेडरल बँक होती, बँक ऑफ बडोदा, कॅनडा बँक. त्यानंतर आपली इंडसइंड बँक आहे, पंजाब नॅशनल बँक वगैरे ह्या बँका थोड्या निगेटिव्ह मध्ये होत्या. आणि मग आता आपल्याला बघायचं आहे का डाटा नेमकी काय सांगतो. डाटा म्हणजे कुठला डाटा मी सांगतो तुम्हाला. हा जो डाटा आपला निफ्टी 50चा डाटा आहे तो काय सांगतो बा कुठपर्यंत वरती जाऊ शकतो आम्ही. आपण ते सुद्धा जाणून घेतलं पाहिजे. आणि तो डाटा काय सांगतोय ते आपण जाणून घेणार आहोत. तर बघा इथे हा जो आपला जो डाटा ऑप्शन चेनचा डाटा म्हणतोय मी. तो डाटा आपण या ठिकाणी जाणून घेऊया. ऑप्शन चेनचा डाटा जर बघितला आपण तर त्या डाट्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा 25,400 आपण बघूया. 25,400च्या कॉलमध्ये आपल्याला 46,50,000 कॉल त्या ठिकाणी राईट झालेले आहेत. आज त्यातून 10,63,950 कॉन्ट्रॅक्ट बाहेर पडलेले आहेत. पुट वरती तुम्हाला 1,33,000 कॉन्ट्रॅक्ट शॉर्ट मध्ये दिसत आहेत. आज 44 लाख कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी नवीन ऍड झालेले आहेत. म्हणजेच एकंदरीत असं दिसतंय का 25,400च्या खाली निफ्टी जाणार नाही निदान एक्सपायरी पर्यंत तरी या विकली असं दिसतंय. आज तर होती आपली याच्यावरची सेन्सेक्सची एक्सपायरी होती. पण मग आता इथे एकंदरीत 25,400चा मजबूत सपोर्ट आहे. 25 आणि 450 जर बघितलं तिथेही कॉलच्या तुलनेमध्ये पुटमध्ये आपल्याला डबल पोझिशन दिसते, ओपन पोझिशन जी आपण म्हणतो ती. आणि 25,500ला जर बघितलं तर 25,500च्या ठिकाणी आपल्याला फाईट दिसणार आहे, कट टू कट. म्हणजे 25,500 टिकवण्यासाठी मार्केटमध्ये आपल्याला कट टू कट फाईट दिसणार आहे. त्या ठिकाणी आपण बघतोय का 1,36,000 करोड सॉरी किती जवळजवळ किती 1,36,00,000 कॉल त्या ठिकाणी शॉर्ट आहेत. आणि तिथून आज जवळ 2,83,000 कॉन्टॅक्ट अनवाइंडिंग झाले, कमी अनवाइंडिंग झाली, जास्त काही त्यांनी बाहेर पडलेले नाहीत अजून.
पण पुटमध्ये जर बघितलं तर साधारणतः 1,36,00,000च्या आसपास जे कॉन्टॅक्ट आहेत ते त्या ठिकाणी पुटमध्ये शॉर्ट आहेत. आणि आज त्यामध्ये नवीन जवळजवळ 38 लाख नवीन कॉलचं ॲडिशन झालेलं आहे. तेव्हा मग आता इथे आपण बघतोय का ह्याही ठिकाणी आपल्याला चांगला सपोर्ट मजबूत आहे. निदान 25,500च्या खाली तरी म्हणजे जास्त वेळ जर राहिलं तर ठीक आहे. मग थोडीशी आपल्याला पुटमध्ये थोडीशी शॉर्ट करून बघायला भेटू शकते. पण अजून एक दिवस आहे, गुरुवारी एक्सपायरी आहे. तर म्हणजे 25,500च्या ठिकाणी आपल्याला चांगली एक फाईट बघायला भेटेल. 25,550ला जर आपण बघितलं तर तिथं आपल्याला कॉलमध्ये 41,00,000 कॉल शॉर्ट आहेत, पुटमध्ये 30,00,000 कॉल शॉर्ट आहेत. पुटमध्ये नवीन आज ॲडिशन 18,00,000 झालेलं आहे. कॉलमध्ये आज जवळजवळ 8,00,000 त्याचं नवीन ॲडिशन झालेलं आहे. म्हणजे साधारण 25,550ला आज त्या ठिकाणी नवीन कॉल रायटर सुद्धा ॲड झालेत, पुट रायटर सुद्धा ॲड झालेले आहेत. पण 25,600ला जर आपण गेलो तिथपर्यंत, तर 25,600 क्रॉस करणं थोडं मुश्किल दिसतंय. कारण इथे बघतोय आपण का जवळजवळ 1 करोड कॉन्टॅक्ट शॉर्ट आहेत, पण आज त्यातून फक्त 28,000च कॉन्टॅक्ट बाहेर पडलेले आहेत. पुटमध्ये नवीन ॲडिशन झालीत, जवळजवळ पावणे 12 लाखाच्या आसपास झालीत, पण फक्त 39,00,000च त्या ठिकाणी पुट शॉर्ट आहेत. म्हणजेच एकंदरीत 25,500 आणि 25,600च्या रेंजमध्ये आता आपण खेळू. तर मागचा जर आपण बघितलं 4-5 दिवस तर आपण कुठपर्यंत होतो 25,400 ते 25,500च्या रेंजमध्ये खेळत होतो. आता ही रेंज थोडीशी वरती आलेली आहे. मग आपल्याला करायचं काय आहे? थोडा डिप जर भेटला अराउंड 25,450च्या आसपासचा जर समजा डिप भेटला तर त्या ठिकाणी बाय करू शकता आपण आणि 25,600च्या आसपास आपली प्रॉफिट बुकिंग करायची. आणि जर बँक निफ्टीचं आपण बघितलं तर बँक निफ्टी 57,000च्या वरती आलेला आहे आणि 57,500 हा आता बँक निफ्टीसाठी रेजिस्टन्स झोन आहे आणि 56,800 जो आहे हा बँक निफ्टीसाठी सपोर्ट आहे. थोडा डीप जर भेटला अराउंड 57,000च्या आसपास तर त्या ठिकाणी बाय करू शकता. हा आपला त्या ठिकाणी स्टॉप लॉस राहील आणि 57,500 पर्यंत आपलं टार्गेट राहील. 57,500च्या वरती जर गेला तर पॉसिबिलिटी आहे 58,000च्या आसपास आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. तर एकंदरीत ही अशी सगळी परिस्थिती आहे आपल्याला निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये आणि ती मी आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी, फक्त आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिलेला नाही. आपण याची कृपया नोंद घ्या आणि कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि तेव्हा आपण इथे थांबतोय. आपला टेलिग्राम चॅनल आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली दिलेली आहे. आपण त्या लिंकवरती जायचंय. त्या लिंकवरती जाऊन आपण टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉइन करायचं आहे. आणि त्यानंतर जर ही माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.